तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सशी सिन्सिअर असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे. केवळ आता टॅबवर मी करतोय, तुम्ही टॅबवरची कॅलिग्राफी आजकाल तुम्ही इन्स्टावर बघत असाल. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी तुमचा बेस पक्का पाहिजे. जोपर्यंत तुम्ही पेपरवर ते वर्क करू शकणार नाही, पेपरवर तुम्हाला ते स्ट्रोक्स माहीत असणार नाही, तुम्हाला टॅबही मदत नाही. टॅब फक्त तुम्हाला मेकॅनिकल्स गाईड करतोय. तुम्हाला तो कसं फिरवायचं, काय फिरवायचं हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. प्रत्येक पेपरवर जर जोपर्यंत तुम्ही काम त्याच्याशिवाय तुम्हाला येऊच शकत नाही. म्हणजे इथे उभं राहून करणं आणि पेपरवर करणं आणि वर्गात करणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणजे इव्हन आता तुम्हालाही कळेल की मलाही प्रॉब्लेम जातो. कारण हे इथे या लेवलला काम करताना आणि तुम्ही खालच्या लेवलला काम करताना खूप वेगळा अनुभव असतो त्याचा. हां, याच्यामध्ये आता करिअर जर तुम्ही बघाल तर तुम्हाला नुसतं कॅलिग्राफर म्हणून आजच्या स्थितीत तरी काम करणं थोडंसं कठीण जाते असं मला वाटतंय. कारण तुम्हाला सगळंच आलं पाहिजे. इव्हन जर चांगले आर्टिस्ट तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला उत्कृष्ट इलस्ट्रेटर असायला पाहिजे, फोटोग्राफर असायला पाहिजे, तुम्ही कॅलिग्राफर असायला पाहिजे, तरच तुम्हाला चांगलं फील्ड म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही नाव कमवू शकता. निदान तुम्हाला त्याची जाण असायला पाहिजे. कोणीही तुम्हाला काही सांगेल आणि तो तुम्ही ऐकून घ्याल असं नका करू. कारण जोपर्यंत तुम्हाला त्यातलं काही ज्ञान नसेल तेव्हा काहीतरी खरं आहे त्याचं.